आजचा आपला हा 10वा निसर्ग संवाद आहे. निसर्ग संवादाचा विषय कचरा व्यवस्थापन आणि नियोजन. या आपण 9 निसर्ग संवाद झाले होते. त्याच्यामध्ये आपण विविध गोष्टींवरती आपण बघितलं होतं. पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणाशी पूरक असल्या गोष्टींवरती आपण निसर्ग संवाद घेतलो. पहिला होता बियांचं रोपण आणि त्या रुजवण्याची प्रक्रिया होती. त्यानंतर प्रदूषण होतं. त्यानंतर बॉटॅनिकल गार्डन एडिनबर्गवरून राहुल बोराटे, त्याचबरोबर इकोसिस्टीममध्ये राहुल गोलपनी घेतलं होतं. अशा प्रकारचे विविध निसर्ग संवाद आपण घेतले होते. आणि आजचा हा 10वा निसर्ग संवाद राजाराम सावंत यांची थोडक्यात ओळख अशी म्हणजे माजी सैनिक आहेत आणि त्याने स्वतः कचरा व्यवस्थापन आणि याच्यावरती ते सध्या काम करतात. त्यांच्या घरात त्यांनी ते इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि सोसायटीमध्ये त्याची जनजागृती ते करत आहेत. त्याच्याविषयी ते आपल्याला त्यांच्याशी मी दुसऱ्याला जर काही एखादी गोष्ट बोलायची अगोदर स्वतः काय करू शकतो. मला हा तुमच्यासमोर बसून मला बोलायची वेळ आली. फक्त त्या गोष्टीमुळे मी जे करायचा प्रयत्न करतो. अजून सोसायटीमध्ये मी ती गोष्ट केलेली नाही. सोसायटीमध्ये आता हळूहळू चर्चा व्हायला सुरुवात झाली की ह्यांच्या घरी कचरा व्यवस्थापन होतं आहे आणि त्यासाठी त्या कचरा व्यवस्थापनाचं जे रोपं वगैरे लावलेत घराच्या वरती त्याच्यावर त्याला की मला माहीत नाही. कारण मी आर्मीमधून रिटायर असल्यामुळं मला ह्या गोष्टीचा अनुभव नाही. तर अनुभव कुठून घ्यायचा असं मग कुठं जाऊन अनुभव घ्यायला तर मी एक आजच्या काळामध्ये तुमच्यापाशी एक यूट्यूब एक असं साधन आहे. तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्याच्यावर अवेलेबल राहतात. पुन्हा मी सुरू केलं की बाबा कचरा व्यवस्थापन आपण घरी कसं करायचं, कचऱ्याला सिग्रिगेट कसं करायचं, कोणता कचरा आपण घरी कंपोस्टसाठी यूज करू शकतो, कोणता कचरा आपल्याला याला महानगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला वापस द्यावाच लागेल. तर त्यातनं पुन्हा मी यूट्यूबमधनं सर्च करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर निघणारा कचरा आहे मी त्याला सिग्रिगेट करायला सुरुवात केली. तर सिग्रिगेट असं केलं मी टेक्निकल जी गोष्टी आहेत त्या मी तुरंत नाही सांगू शकणार आहे मला मी. परंतु मी जे यूट्यूबमधनं रिसर्च केलं तर ते शिजलेलं अन्न आपण कंपोस्टसाठी यूज नाही करायला पाहिजे. त्यातनं मी अनुभवलं की सुरुवातीला मी ते यूज केलं तर त्यातनं मला त्या काही गोष्टी चुकीच्या मिळाल्या. पुन्हा त्याच्यानंतर रिसर्च केला, पुन्हा त्यातनं अभ्यास केला मी, पुन्हा त्यातनं अनुभवलं की ओके ठीक आहे ह्या गोष्टी करणं योग्य नाही. पुन्हा त्यानंतर मी सुरुवात केली की ओके ठीक आहे जो भाज्या वगैरे कापल्यानंतर आपला जो कचरा असतो त्याला सिग्रेट करायचा. पुन्हा त्यानंतर मी त्याला एकत्र करायला सुरुवात केली पण तरीसुद्धा ती सक्सेस नाही झालं. पुन्हा त्यानंतर अगेन स्टडी केली, पुन्हा त्यातनं माहीत पडलं की ओके ठीक आहे की आपल्याबरोबर त्याच्याबरोबर आपल्याला दुसऱ्या गोष्टी बी ॲड ऑन कराव्या लागतात. जसं की आपण आता ही गोळा केलेला पालापाचोळा आहे, पेपर्स आहे, त्याच्याबरोबर ॲड ऑन करावं लागतं. पुन्हा त्यानंतर ॲड ऑन केल्यानंतर कचरा बनायला लागला. त्याच्यानंतर त्यात मी अजून एक गोष्ट ॲड ऑन केली, वर्मी कंपोस्ट. बाबा ठीक आहे की घरी मी ही गोष्ट मी करू शकतो का नाही करू शकतो. तर मी वर्म विकत आणलं मी सोमाटणे फाट्यावरून आणि पुन्हा मग त्यात प्रयत्न केला पण तो प्रयत्न अजूनपर्यंत मला नाही झाला पण अजून प्रयत्न करतो. आता हा कचरा आपला एक पार्ट झाला आपला. जेव्हा भाज्यांचा कचरा आला तर भाज्यांचा कचरा पावसाला बाजूला टाकला, बाजूला पूर्ण हवा खेळती राहावं म्हणून चारी बाजूला होत केले आणि त्यात कचरा टाकून पुन्हा त्याच्यानंतर त्याच्यावर पेपर पुन्हा पालापाचोळा टाकून त्याला मी साधत राहील. अनेक आठवड्यानंतर पुन्हा त्याला रोटेट करत राहील, फिरवत राहील. तर 15-3 आठवड्यानंतर मला माहीत पडलं की बाबा त्याला सावलीत ठेवलं पाहिजे, उन्हात ठेवलं पाहिजे, अशा पद्धतीची काही गोष्टी होत्या त्या मला माहीत पडल्या. म्हणून त्याला मी सावलीत ठेवायला सुरुवात केली आणि त्याचं माझं व्यवस्थापन थोडं ठीक होतं. भाज्यानंतर काय आहे की घरामध्ये माझ्या झाडं मी लावली आहे. टेरिसपासून ते बेडरूम, बाल्कनी, पुन्हा खालचा पार्किंग सगळ्या ठिकाणी मी रोपं लावली. आता त्याचा निघतो कचरा, त्याचे पालापाचोळा निघतो तर तो पालापाचोळा मी अशा पद्धतीने मी गोळा करायला सुरुवात केली. त्याचं लीफ मोल कंपोस्ट बनवतो. लीफ मोल कंपोस्टसाठी मी काय करतो तुम्हाला ही सर्व माहिती आहे. मी काय करतो सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत पण मी काय इम्प्लिमेंट करतो ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. मी लीफ मोलसाठी पुन्हा एक बॅग घेतली, त्या बॅगमध्ये तो पालापाचोळा टाकला आणि त्याला भिजवून वापस ठेवायला सुरुवात केली. मधून त्याला ओलं करत राहिलो आणि त्याला रोटेट करत राहिलो, फिरवत राहिलो. त्याचं मला वेगळं कंपोस्ट मिळालं. घरातल्या कचऱ्याचं एक वेगळं कंपोस्ट मिळालं आणि ह्याचं एक वेगळं कंपोस्ट मिळालं. पुन्हा त्याच्यानंतर मी विचार केला की ठीक आहे एक्सेलचं काय करायचं. तुमच्यासमोर आहे बघा एक कुंडी भरलेली आहे. ऑलरेडी एक कुंडी भरून मी एक्सेलची पावडर बनवून ऑलरेडी भरणीमध्ये ठेवलेली आहे. ठीक आहे, तर मी ही आणली तुमच्यासमोर. ही एक्सेल मी पूर्णपणे गोळा करतो घरात आणि ते गेली 1.5 ते 2 वर्ष झालं मी हा प्रयत्न करतो आहे. घरातली माणसं मला सपोर्ट करत नव्हती परंतु आज बाहेरनं जेव्हा यायला लागलं की तुमच्या घरी काहीतरी चांगलं व्हायला लागलं, बाहेरनं जेव्हा यायला लागली तुमच्या घरी हिरवगार दिसतं, कसं व्यवस्थित कसं तुम्ही व्यवस्थापन कसं करता, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली घरातल्या मी थोडंसं सिरियस घ्यायला सुरुवात केली. मग एक सेल ज्या बी आहेत त्याला काय करतो वॉश करून मी एका ठिकाणी त्याला
स्टोअर करायला सुरुवात करतो आणि पूर्णपणे एखादी मला आता जसं आता तुमच्या समोर दिसतं तुम्हाला एवढ्या झाल्यानंतर मी काय करतो त्याला मिक्सरमध्ये मी बारीक करून पावडर बनवून त्याला स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे. आता हे एक शेल झालं. पुन्हा त्याच्यानंतर मी काय केलं, बनाना पील फर्टिलायझर. बनाना पील फर्टिलायझर मी कधीही सुद्धा मी जॉबवर गेलो केळी खाल्ल्या तर बॅगमध्ये त्याचा शिल्का टाकून घरी येऊन टाकत नाही. कारण टाकल्यानंतर काय मी स्वतःचं कचरा व्यवस्थापनचं काम करतोय तर मी इकडे तिकडे टाकायचंच नाही. ठीक आहे. इथं एक इन्सिडेंट सांगू इच्छितो तुम्हाला मी याला रामटेकला नागपूरला ज्यावेळेला पोस्टेड होतो तर रामटेकला गेल्यानंतर तिथे फिरायला गेलो. रामटेक एक म्हणून ठिकाण आहे तिथं रामाचं मंदिर आहे. फिरायला गेल्यानंतर पावसाळ्याचे दिवस होते, हिरवगार होतं आणि जेवण वगैरे केलं आणि कचरा टाकून दिलं. त्यावेळेला माझा मुलगा 4थी 5वीला असेल तर त्यानं त्यावेळेला मला टोकलं की तुम्ही कचऱ्याला करायला आला आहे का तुम्ही फिरायला आला. खूप लहान होता त्यावेळेला आणि त्यानं त्यावेळेला मला टोकलं. तेव्हापासून माझ्या डोक्यात मी चक्कर होतं की मी ह्या गोष्टीला मी अजून कसं सुधारू शकतो. कारण लहान मुलानं मला टोकलं की जे ॲक्च्युअली मी गलत केलं काय. मग इथं आल्यानंतर पुन्हा मी त्याचं सुरुवात केली. आज मी कुठेही जाऊ कचरा जो बी असेल तो कारमध्ये किंवा टू व्हीलरने घेऊन तर बॅगमध्ये वापस रिटर्न येतो. त्याला सिग्रेटेड करतो पुन्हा की त्याला आपल्याला कोणता ठेवला पाहिजे आणि सिग्रेटेड करून कुठल्याही आपल्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेच्या गाडीला आपल्याला दिला पाहिजे. तर अशाच पद्धतीने मी सुरुवात केली. पुन्हा यूट्यूबवर रिसर्च केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मला माहीत पडलं की बाबा गुलाबाच्या झाडांना किंवा बाकीच्या अजून झाडांना तर ते बनाना पील फर्टिलायझर खूप चांगलं असतं. मग पुन्हा मी तुमच्यासमोर मिळतं ते 15 दिवस झाले त्याला आता ती यूजसाठी रेडी आहे काय. तर मी बनाना पील फर्टिलायझर पुन्हा यूज करायला सुरुवात केली आणि पुन्हा त्याच्यानंतर बनानाचे पील आहे त्याला कट करून मी झाडाच्या खाली ती लावायला सुरुवात टाकायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं मी हे सर्व काय सुरुवात केली. त्याच्याबरोबर मी काय केलं टेरिस गार्डनिंगमध्ये मी काय केलं की भाज्या आता आपण ज्याच्यापाशी टेरिस अवेलेबल आहे आपल्याला मेहनत तर लागते परंतु आज तुम्ही कितीही महाग भाजी घ्या पण आपल्याला ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स नाहीत मिळणार. ही जी ही जी तुम्हाला म्हणता येईल की बाबा हे ऑर्गॅनिक आहे पण आपल्यापाशी असं कुठलं साधन नाही आहे की ते ऑर्गॅनिक आपण टेस्ट करू. माझ्या मते तरी नाही. ठीक आहे ना. तर त्यासाठी मी टेरिसला सुरुवात केली की टोमॅटोज त्या बाद मिरची पुन्हा त्यानंतर वांगी वगैरे असे 4-5 टाईपचे मी कारले दोडका वगैरे असं सुरुवात केली. पूर्णपणे अजून सक्सेस नाही पण प्रयत्न. ठीक आहे ना. ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेन मॅड परफेक्ट. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल मला माहिती आहे किंवा मी प्रॅक्टिस केली या गोष्टीवर आणि कुठं ना कुठं तरी मी पोचलो. पूर्णपणे सक्सेस नाही पण मला माहिती आहे मी पुढे जाऊन सक्सेस होणार या गोष्टीमध्ये. तर मी जे सुरुवात केली तर तुमच्यासमोर मी दाखवायला फक्त रोपं आणली होती. मी 2-3 रोपं आणली होती. हेच खत बनवतो मी आणि त्या रोपांना वापरतो मी आणि पाणी वगैरे देतो. तुमच्यासमोर आहे की तो रोपं आता कशी आहे तुम्ही समजू शकता. तर अशा पद्धतीने मी कचरा व्यवस्थापन मी घरी करतो. हां बनाना फील्ड फर्टिलायझर बनवताना आपल्याला आपण बकेटमध्ये कवर्ड बकेट असेल तरी चालते ओपन असेल तरी चालते. आपल्याला त्याला काय करावं लागेल बनानाचे पीलचे छोटे पीसेस पैसेने कट करून टाकायचे त्याच्यामुळे तुम्ही पाणी टाकून ठेवा. ॲटलिस्ट 15 दिवस आपल्याला तुम्ही ठेवलं तर ते इफेक्टिव्ह तयार होतं. 24 आवर्समध्ये तुम्ही त्याला इस्तेमाल करू शकता परंतु अगर इफेक्टिव्ह आपल्याला पाहिजे असेल तर त्याला 15 दिवसात तुम्ही झाकून ठेवा आणि रोज संध्याकाळी त्याला काय करायचं ताट एखादा लाकूड वगैरे टाकून त्याला थोडंसं घालवायचं. एक बाकी काही नाही. त्यानंतर पुन्हा काय करायचं त्याला 1 लिटरला 1 to 10 रेशिओ. 1 लिटर अगर बनाना पील फर्टिलायझर असेल तर 10 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याला तुम्ही रोपाला डायरेक्टली यूज करू. पाणी हां पाणी आणि तुम्ही जो बनाना पीलचे जे फिजिकल पार्ट आले ते तुम्ही टाकू शकता काहीच प्रॉब्लेम. ते बी पुन्हा हळूहळू कंपोस्ट त्याच्यात ह्याला मिळू वास वगैरे नाही त्यामुळे सडल्याचा वगैरे. हां ह्याचा वास शक्यतो अगर तुम्ही डेली बेसिस वगैरे त्याला हलवलं तुम्ही तर एवढा वास येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला लोकेशन चूज करावं लागेल. तुम्ही थोडंसं हां तो थोडं सिग्रिकेट करून ठेवावं लागेल. आयसोलेट करून ठेवावं लागेल. हां आता हे बी केलेलं आहे मी पार्ट. आता बनाना पीलचं अजून एक तुम्हाला आता वाटतं की बाबा तुम्ही अर्धा डझन 1 डझन तुम्ही केळी घरी आणता आणि पुन्हा तुम्हाला वाटतं की बनाना पील फर्टिलायझर अगर लिक्विड फॉर्ममध्ये बनवलं तर ते तुम्हाला वाटेल की बाबा तो ओव्हर व्हायला लागेल. तर तशा केसमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत
जेवढ्या साली आहे तुमच्या ते सर्व उन्हात वाळायला टाका. पूर्णपणे कडक वाळल्यानंतर त्याला चुरा करून मिक्सरमध्ये पावडर बनवून तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता. पुन्हा एक स्पूननं तुम्ही ते सगळ्या झाडांना तुम्ही ठेवू शकता. ते ऑलरेडी मी माझा आत्ताचा पार्ट आहे तो, फक्त मी त्याला वाळवून ठेवलेला आहे, अजून त्याला बारीक केलेलं नाही आणि त्याचा अजून यूज मी केलेला नाही. आंब्याचं जे टरफल आहे हां. त्याची जी पावडर केली म्हटलं तुम्ही हां. त्याचा काय वापर करायचा, त्याचा काय वापर आहे? आंब्याचे टरफल आहेत ना, एक शेल कॅल्शियम, अगर झाडांना कॅल्शियम हवं असेल तर मग कुठून मिळणार? ठीक आहे ना. तर आपण काय करतो जनरली, जे आपल्या घरी ज्या गोष्टी आहेत त्या खूप किमती आहेत, तो कचरा म्हणून चालणार नाही आपल्याला, त्या खूप किमती आहे काय, परंतु आपल्याला वाटतं की बाबा ह्या तिथे टाकायचा पाठ, तो टाकाऊ नाही आहे. तो बारीक करून ठेवला तर झाडांना कॅल्शियमची रिक्वायरमेंट तो अंड्याचा भाग आहे तो अशी पूर्ण करतो. ती पावडर टाकायची आहे direct? हां, डायरेक्ट तुम्ही पावडर टाकून पुन्हा तुम्ही थोडी हाफ टीस्पून तुम्ही यूज करू शकता डायरेक्टली, आणि पुन्हा त्याच्यानंतर ती झाडाची गोळा करायची आणि पाणी टाकायचं. ते हे पण होतं सगळं, जसे बाकीचे जे ऑर्गॅनिक मॅटर हां. आहेत डिकम्पोज होतात, ते तसे एक शेल पण डिकम्पोज होतो. हां हां, त्याचा पिरियड लॉंग आहे. अगर एक शेल डिकम्पोज होण्याचा जो पिरियड आहे त्यासाठी आपण काय करतो, पावडर करतो. मग पावडर केल्यामुळं काय तर डिकम्पोज व्हायला वेळ कमी लागतो. अगर तुम्ही डायरेक्टली जर चुरा करून तुम्ही अगर एक शेल यूज केल्या तर त्याला डिकम्पोज व्हायला वेळ लागतो. तर त्यासाठी तो आपण पार्ट यूज करतो की त्याला धुवून वाळवून पुन्हा त्याच्यानंतर त्याला काय करतो आपण मिक्सीमध्ये बारीक करतो, देन त्याच्यानंतर ते लवकरात लवकर डिकम्पोज होऊन त्याचा वापरतो. बाकी जवळजवळ तकरीबन 150 ते 200 कुंड्या मी घरी लावलेली आहे. ठीक आहे ना. मला मतलब मी सुरुवात केली, मला माहीत नव्हतं माझे कुठले आहेत दोन इथं, तर मला माहीत नव्हतं. तिने मला सांगितलं की मी इथवर येतो आणि माझं घर इथून 3 किलोमीटर दूर आहे. ठीक आहे ना. आणि मतलब की मी मतलब इथं लिहिलं आहे ना निसर्ग राजा मित्र जीवांचा, पण मी एकटा फिरत होतो आणि मला कुठेतरी संगत मिळाली काय. तर मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. मी मागच्या वेळेला फंक्शन होतं त्यावेळेला आलो होतो मी, आणि यातनं मला खूप आनंद झाला की हां ठीक आहे की मला कुठेतरी एक फाउंडेशन मिळालं. मी आत्तापर्यंत एकटाच बघतो खूप. ठीक आहे. पावडर पण काम केलं झाडं वगैरे लावायला. हां, अय्यप्पा मंदिरला तिथं वरती तुम्ही झाडं दिली, तुम्ही कांद्यावरनं वरती नेऊन पोचवून केल्या, मग तिथं काय ना काय तुम्ही प्रयत्न करत राहतो. कंपोस्टिंग तयार कसं करायचं, हां? कारण घरी तयार करायला घेताना काळजी कंपोस्टिंग जे असतं ना आपलं हां. कसं तयार करायचं, कारण मग शिवाय जास्त मिळाला मला आपली जी काही गाडी प्लास्टिकची ॲक्च्युली काय आहे की कुठलाही तुमचा प्रयत्न आहे फर्स्ट टाईम अटेम्प्टमध्ये कधी सक्सेस होत नाही. तर तुम्ही काय करणार, त्याला प्रयत्न कंटिन्यू ठेवले तर ते होत राहतं. तर सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही त्यात लेअर टू लेअर, अगर तुम्ही पहिला लेअर अगर पेपर आणि जो मतलब सुका कचरा आहे तो, मतलब त्यात पालापाचोळा आणि पेपर्स त्याचा यूज करा तुम्ही, किंवा आपले कार्डबोर्ड असतात ते गत्ते असतात त्याचे तुकडे करून त्याचा वापर करू शकता. देन त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही घरातला निघालेला कचरा तिची एक लेअर द्या, पुन्हा त्याच्यानंतर तो कचरा द्या जो हे मतलब कार्डबोर्ड वगैरे, आणि पुन्हा त्याच्यानंतर ते असे लेअर बाय लेअर तुम्ही टाकत राहा, आणि पुन्हा त्याच्यावर पाणी थोडी शिंपत राहा. तुम्हाला वाससुद्धा येणार नाही, वाससुद्धा येणार नाही. आणि पुन्हा काय करायचं, त्याला एक आठवड्यानंतर पुन्हा व्यवस्थितपणे रोटेट करायचं, पुन्हा ओलं करायचं. फक्त ध्यान एकदा ठेवायचं आहे की त्या गोष्टीला ऑक्सिजन मिळाला पाहिजे. ऑक्सिजन मिळण्यासाठी काय करायचं आहे, या तर पूर्णपणे तुम्ही बास्केट यूज करू शकता. अगर तुम्ही प्लास्टिक बाकेट यूज करता पूर्ण बाकेटला बाहेर तुम्ही होल करा, जेणेकरून हवा खेळत राहिली पाहिजे. अगर तुम्ही पूर्ण बकेट, अगर मी आत्ता समोर बकेट दिली अशी बकेट यूज केली तर मग त्यात काय होणार, तुम्हाला स्मेल यायला सुरुवात करा, दुसऱ्या दिवशी तुम्ही मनात बंद करून टाकणार. तर ते न करता तुम्ही पूर्ण बकेटला तुम्ही हे करा. अदरवाईज अगर तुमच्यापाशी असा सुका पालापाचोळा नसेल तर तुम्ही काय करा, थोडीशी माती आणून ठेवा. ठीक आहे ना. एक लेअर तुम्ही कचऱ्याची टाका, पुन्हा त्याच्यानंतर थोडीशी मातीची लेअर टाका, पुन्हा कचरा टाका, पुन्हा माती टाका, असं रोटेट करत राहा, आणि पुन्हा त्याच्यानंतर एक आठवड्यानंतर त्याला बी पुन्हा हलवत राहा. ठीक आहे ना. एका बकेटमध्ये दुसऱ्या बकेटमध्ये हलवत राहा, तर सक्सेस होईल. माती आणि सुका कचरा असेल दोन्ही समजा असेल तर मग ते लेअर कसं करायची मग? हां, अगर माती सुका कचरा असेल तरी सुद्धा करू शकता, परंतु अगर तसं असेल तर तुम्ही सुका कचऱ्याला जास्त इस्तेमाल करा, मातीचा इस्तेमाल करायची गरज नाही. तुम्हाला प्रॉपर कंपोस्ट मिळून जाईल. मातीने चिखल पण होत असेल ना, पाणी ओतलं किंवा काय हां, तर मतलब की तुम्हाला पाण्याचा मतलब काय आपण पाणी शिंपायचं ना की पाणी त्यात ओतायचं, थोडंसं ओलं करायचं, मॉइश्चर राहिलं पाहिजे. मॉइश्चर राहिला पाहिजे. करेक्ट. ठीक आहे ना. मॉइश्चर राहिलं पाहिजे. तो जो सुका कचरा आहे तो मॉइश्चर झाला पाहिजे, आणि ऑटोमॅटिकली पुन्हा जो आपण ओला कचरा टाकणार आहे तो बी तोला ओला करणार आहे. त्यासाठी पाण्याचा वापर कमी करायचा, आणि पुन्हा आपण काय करतो, त्याला होल देतो ना पूर्ण बकेटला. अगर एक्सेस वॉटर झालं तरी ते निघून जातं. ठीक आहे ना.
हां पूर्ण आपलं नॉर्मल खत कसं असतं घरचं ते आपलं जे गावी खत कसं बनवतो आपण शेणखत तसं त्याचं होऊन जातं. फक्त की तुम्हाला त्यातून काय करता वरचेवर तुम्हाला चाळावं लागतं. त्यातले जे काय पार्ट आहे ते डिकम्पोस्ट होऊ शकतात. त्याला पुन्हा अगेन दुसऱ्या बकेटमध्ये टाकावं लागतं. तुम्हाला वाटतं हे पार्ट डिकम्पोस्ट नाही होणार आहे, तुम्हाला सिलिकट होऊन तुम्हाला कचरा टाकतो. याच्यासाठी कल्चर लागतं का आपलं कल्चर व्हर्मिकल्चर वगैरे नाही म्हणजे बाहेरून जे ॲडम मी आता तो प्रयोग चालू केला तर वर्मिकल्चर कल्चर आणलं वर मारलं नाही हां, मी नाही ते actually- वर्मिकल्चरचं झालं समजा तुम्ही दुसरं काय ॲड ऑन पावडर वगैरे कंपोस्टिंग पावडर मला वगैरे कसं हां कंपोस्ट पावडर वगैरे कारण ते जे हां हीट जनरेट करण्यासाठी वगैरे मी तो काय केलेला नाही ॲक्च्युली आत्तापर्यंत. म्हणजे ते मी यूट्यूबमध्ये मी पाहिलेलं आहे परंतु मी त्याला इम्प्लिमेंटेशनमध्ये मी आणलेलं नाही. नाही कारण कसं आता तुम्ही हे सांगितले ते डिकम्पोज करायची प्रोसेस हां बरोबर कचरा तो आपल्याला तो काय म्हणतो त्याला कुजवायचा आहे. कुजवायचं. तर ते कुजवण्यासाठी जे बॅक्टेरिया लागतात तर ते बॅक्टेरिया वरून टाकायचे का त्याच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली आपण काय करतो ओला कचरा ज्या वेळेला आपण टाकतो मी जो केलेला आहे ओला कचरा आणि सुका कचरा टाकल्यानंतर थोडं पाणी शिंपडल्यानंतर माझ्यामध्ये आता तीच म्हणतो टेक्निकल जो डेफिनेशन आहे ती मी तुम्हाला लगेच मतलब तुम्हाला डिफाईन नाही करू शकणार आहे. तर ते कसं कंपोस्ट होतं ते नाही मी सांगू शकणार आहे तुम्हाला सरळ फक्त म्हणण्याचं उद्देश आहे की आय थिंक त्यातमध्ये बॅक्टेरिया ऑटोमॅटिक जनरेट होत असेल त्यामुळे तर डिकम्पोस्ट होते ना. मतलब कंपोस्ट कसं होतं ते कुजतंय कसं तर सरळ तुम्ही कचरा तुम्ही ओला पाला बी तुम्ही एकत्र गोळा करून ठेवा सकाळी तुम्ही त्यात हात घालचाल तर हीट मिळणार तर त्याची हीट त्यात सुद्धा जनरेट होते ना. जो आपण ओला कचरा टाकतो त्यात हीट जनरेट होते ना तर त्यामुळे ती कंपोस्ट होते. पण आपण बोलतोय की दररोज आपण वरून त्यात आपल्या घरातला जो ओला कचरा आहे त्यात दररोज टाकायचा पण मग आपण ते एंड कधी करणार म्हणजे आपल्याला खत कधी मिळणार कारण की नवीन कचरा तर दररोज ॲड होतो त्याच्यामध्ये. तकरीबन ॲव्हरेज आपल्याला 15 दिवस लागतात की अगर तुम्ही म्हणशीला की पूर्ण कचरा होणार नाही तुम्हाला त्यातनं सिग्रिकेट करावं लागणार आहे की बाबा पूर्ण तुम्ही काय केलं एक आठवडाभर ठेवलं पुन्हा त्यानंतर तुम्ही त्याला हलवलं पुन्हा त्यानंतर पुन्हा कचरा टाकला पुन्हा त्याला हलवलं तर त्याला साईडला ठेवून तुम्हाला तकरीबन 15 दिवसाचा पिरियड पाहिजे तुम्हाला ती कंपोस्ट त्यातनं बाहेर काढायसाठी. आणि तुम्ही म्हणशाला की पूर्ण कंपोस्ट 100% कंपोस्ट होईल 100% कंपोस्ट होणार नाही आहे ते त्यातनं बराचसा तुम्हाला ॲटलिस्ट मी म्हणतो की 60 to 70% आहे तुम्हाला त्यातलं कंपोस्ट मिळून जाईल. 30% अगेन तुम्हाला कंपोस्टसाठी वापस टाकावं लागेल कारण तुम्ही टाकताना तुम्ही जो पालापाचोळा टाकतात तर त्यात हार्ड पार्ट बी जातील ना सगळं काही त्यात कंपोस्ट होणारं जाणार नाही ना तर त्यासाठी तुम्हाला अगेन तुम्हाला सिग्रिकेशन करावं लागेल. तर सिग्रिकेशन करून पुन्हा ते रोटेट होत राहतं आणि ते पुन्हा होत राहतं. ॲटलिस्ट 3-4 बकेट यूज करू शकतो. तरी आपल्याला टेरेस गार्डन वगैरे करायसाठी म्हटलं तर आपल्याला आपल्या घरी लागणारा मी आता घरी जी कढीपत्त्याची रोपं आहेत जवळजवळ 8-10 रोपं आहेत पुन्हा असे हिरव्या मिरच्या असे मतलब थोडासा फुलांचा वगैरे शौक असल्यामुळे मी या गोष्टी मी करत राहतो मिळालेल्या वेळेमध्ये. ठीक आहे ते मागं मी एक कन्सेप्ट ऐकली होती की आता यांनी जे सांगितलं की नवीन कचरा परत ॲड होत जातो त्याच्यात मग तो सगळ्याचं कसं काय हां म्हणतात? मग ते आता तर ते काय एकाने करतो काय सांगितलं होतं की त्यांनी 7 दिवसाचे साखळी ठेवली होती तर मग ते रोटेशन वाईज ते करायचं गाडीमध्ये म्हणजे generally असं पहिल्या दिवशी टाकलं तर त्याला परत तो 8 दिवसाचा त्याला पिरियड मिळायचा हां टाकायला त्या कचऱ्यात. आपण एकदा बकेट भरल्यानंतर त्या बकेटला आपण साईडला ठेवणार आहोत. आपण दुसरी बकेट घेणार आहे. आपण नाही म्हणणार आहे की आपण ॲड ऑन करत राहायचं तर समजा आपण फॉर एक्झाम्पल आज 1 तारीख आहे आणि उद्या 15 तारखेला जो कचरा टाकणार दोन्ही आपण एकत्र कसे मॅच करू शकतो कारण तो फ्रेश असणार आहे ना 1 तारखेचा काय असणार ना कुजलेला असणार आहे. तर त्यासाठी काय करणार एक बकेट भरल्यानंतर ॲव्हरेज मानलं जातं की बाबा एका घरातून एक बकेट एका आठवड्याला भरली जाते अगर तुम्ही स्वतः कचरा यूज केला तर ठीक आहे ना. तर ती बकेट पुन्हा आपण काय करणार साईडला ठेवणार आणि पुन्हा त्याला काय करणार मध्ये त्याला हलवत राहणार पाणी शिंपडणार तर त्यासाठी ती बकेट तुम्हाला साईडला करावं लागेल. 7 बकेट घ्यायची तुम्ही 2 बकेटमध्ये जनरली घरी करू 2-3 बकेट 2-3 सोसायटीसाठी 7 बकेट राहतील तुमच्या घरच्यासाठी एका बकेट 2 बकेटमध्ये होऊन जाईल. हां सोसायटीसाठी मोठे बकेट आणून आपण त्यात टाकून करू शकतो. ड्रमचा सुद्धा वापर आपण ड्रम करू असतात जनरली 200 लिटरचे ड्रम असतात. मी एक सोसायटी पाहिली होती दिघीमधली तर त्यांनी काय केलं त्यांचा जो ओला कचरा येतो तर तो ग्राइंड करून त्याच्यामध्ये ते भुसा टाकतात ते भुसा टाकून त्यांनी ते हे बनवले आपलं जाळीचं हे बनवले त्याच्यात ते टाकत असतात आणि जसं जसं ते हे होईल तो काय म्हणतो त्याला तो डिकम्पोस्ट होईल तर त्याची माती खाली गळत असते मग ते खालून ते जाळी बसवलेली ते काढत जातात वरून खत म्हणून. हां म्हणजे ते विकतात पण ते खत म्हणजे कचऱ्याचं त्यांनी सांगितलं की त्याचा किमती वस्तू की हां मग त्याच्यापासून ते
त्यांचं काय झालं का त्या कॉर्पोरेशनच्या याच्यातून त्यांना ते टॅक्स कन्सेशन पण भेटला. हां, जो आपण प्रॉपर्टी टॅक्स देतो त्याच्यातून पण कन्सेशन भेटली, कारण तो कचरा कॉर्पोरेशनला जात नाही. परत तुमचा जो विकून द्यायचा प्लास्टिक वगैरे तर ते पण भंगारात लोक विकत घेतात, त्याचे पण पैसे येतात. प्लस तुमचं जे कंपोस्ट तयार होते ते पण विकून त्याचे पण पैसे येतात. म्हणजे त्यांचं असं टार्गेट आहे की 10 वर्षात आम्ही लोकांकडून मेंटेनन्स चार्ज घ्यायचं बंद करणार आहे. हां, द्यायचंच नाही त्यांना शून्य कचरा व्यवस्थापन. कचरा शून्य झाला पाहिजे. डिझाईन करून घर आणतो वरून देतात, बिल करत राहायचं. वरून फील करून राहायचं. तर काय असतं वेगवेगळे घर असतात ते खालचं असं ट्रेसारखं काढतात. आम्ही मेन रोड आता इथं आठवड्याला सगळे गोळा होतात ना रविवारी, तर बरीचशी लोक हे घरी व्यवस्थापन नसतील करत ना. नाही तर तिने काय करायचं, तो कचरा इथं घेऊन यायचा. तो कचरा इथं घेऊन यायचा आणि इथं तिचं व्यवस्थापन करायचं. इथं स्पेस आहे आणि रविवारी मॅनेजमेंट आपल्यापाशी आहे, तर त्या गोष्टीचं आपण इथं सर्व मिळून इथं कचऱ्याचं आपण व्यवस्थापन करू शकतो. सेग्रिगेशन करू शकतो आपण आणि त्यातनं अजून अनुभव मिळतील. जसं जसं प्रॅक्टिस वाढत जाईल तसे तसे ऑटोमॅटिकली अनुभव मिळतील. दोन आणून आणि पुन्हा त्यानंतर ते अगर ते व्यवस्थापन केलं तर आपल्याला जे काय लागणार खत आहे ते आपल्यापाशी रेडीली अवेलेबल. बघायला पण मिळणार. ड्रमचा उपयोग तो करता येईल आपल्याला, पण अगर प्लास्टिक ड्रम राहील तर बेस्ट आहे. कारण कसं आहे की आपण त्यात काय तो ओला कचरा, हा असा ओला कचरा असतो ना, त्यामुळे आतनं तो नुकसान नाही आहे, त्यातनं आयरन मिळणार आहे. गंजून जाईल. असं नाही, त्यातनं नुकसान नाही आहे, त्यातनं आयरन मिळणार. आयरनची गरज आहे ना, काय परंतु ड्रम खराब होणार, बाकी काय नाही. त्यातनं कचरा होऊ शकतो त्यात. तर ह्यावर सर्व तुम्ही काम करताय आणि पुढे ह्या गोष्टीला आपण सर्व मिळून पुढे घेऊन जात राहू. म्हणजे आम्ही आत्ताशी सुरुवात केली कचरा व्यवस्थापनासाठी आणि मग तुमच्यासारख्या व्यक्ती ज्यांनी स्वतः घरी इम्प्लिमेंट करतात त्यांचा अनुभव घेऊन मग आम्ही घरी सुरुवात करतोय की आपण कसं करू शकतो. हां, मग अगर इन केस अगर घरी पॉसिबल होत नसेल तर तुम्ही ह्याला इथं आणू शकता. अगर तुम्ही आठवड्यात राहिलेला कचरा बी घेऊन आला तरी सुद्धा काही फरक पडत नाही, त्याला फंगस येईल फक्त. अगर तुम्ही फक्त मी सांगतो तो कचरा अगर तुम्ही साठवून ठेवला तर, अगर त्यात तुम्ही शिजलेले पदार्थ टाकले तर मग त्यात किडे पैदा होणार. परंतु मी सांगतो तो हां, भाज्या कापलेला अगर तुम्ही कचरा गोळा केला तर त्यात एका आठवड्यात फक्त फंगस येईल, बाकी काय नाही होणार, किडे पडणार नाही. तर तुम्ही आठवड्यात घेऊन या. आणि त्याच्यानंतर इथं पाणी आहे, बाकी सुका कचरा आहे, तो इथं व्यवस्थापन फंगस आलं म्हणजे डिकम्पोजला सुरुवात होते. सुरुवात आहे. मला हे अजून एक प्रश्न होता की समजा हे झालं तुमचं ओले कचऱ्याचं, म्हणजे जे अन्न शिजवलेलं नाही आहे, म्हणजे भाजीची देठ वगैरे जी आहेत ते शिजवायच्या अगोदरचे, शिजवलेलं अन्न जे शिल्लक राहिलेलं असतं हां, आता त्याला त्याच्यावरती काय करता येतं? असे ॲक्च्युली त्याच्यावर मी काही नाही केले. खरं सांगायचं तर मी त्याच्यावर काही नाही केलेलं. कारण काय आहे की मी प्रयत्न केला होता की मी विचारतो तर त्यासाठी वर्मी कंपोस्टसाठी त्याला यूज करायची, परंतु त्याला वर्मी कंपोस्ट बनवायसाठी त्याची हीट रिड्यूस करावी लागते. कारण कसं आहे की अन्न शिजलेलं अन्न असं कसं आपण जेव्हा एका ठिकाणी गोळा करतो त्यात हीट जनरेट होते आणि त्याच्यामुळे काय होतं, वंश मरून जातं. त्यासाठी काय करावं लागणार, पहिले आपल्याला त्याला साईडला ठेवावं लागणार, त्याला एक आठवड्यासाठी त्याला ॲक्च्युली सोडावं लागणार आणि त्यातली हीट खतम झाल्यानंतर पुन्हा वर्मी कंपोस्टसाठी त्याला यूज करू शकतो. तरीसुद्धा आपण ठेवलं तर होऊ शकतं, पॉसिबल आहे. वनचं काय प्रॉब्लेम आहे की आपण जे अन्न शिजवतो त्याच्यात मीठ टाकतो हां, आणि मीठ हां, वनला अपायकारक आहे. बरोबर. परंतु हां हां वरून बरोबर मिठाचा पण प्रॉब्लेम होतो. मग ते नाही म्हणजे मला असं वाटतं की त्यांना तर मी त्याला यूज नाही केलेलं. म्हणजे आता कसं करतात कोकोपीट टाकून थोडं ते आणि थोडं मग त्याला कसं आहे की अजून काय गोष्टी त्याला मिक्स करून डायल्यूट करून अजून त्याच्यावर अजून कचरा टाकून त्याला डायल्यूट करून आपण त्याला. कारण आता काय झालं, समजा बायोगॅस आहे तर बायोगॅसमध्ये हे शिजवलेलं अन्न उत्तम असतं. म्हणजे आपल्याला माहिती की आपण फक्त शेणच टाकतो बायोगॅसमध्ये, असं आपला समज होता आणि ते ग्रामीण भागातच करता येतं. तर इथं आपल्याला काय होतं की समजा हॉटेल वेस्ट आहे आणि आपल्या घरात शिजलेलं अन्न असतं ते बऱ्याच वेळेला वाया जातं. तर त्याच्यातलं पण समजा बायोगॅस तो एक उत्तम पर्याय, पण तो काय एवढा व्यवहार्य नाही सगळ्यांसाठी. कारण मी माझ्या घरासाठी काय करू शकत नाही. आता ते पर्यावरण साहित्य संमेलन होतं तर तिथं एक स्टॉल होता, तर त्यांचं तिथं पाहिलं होतं मी, त्यांनी चेक केलं होतं
त्याच्या टेरेसवर त्यांनी छोटा बॅरेल टाईप ते केलं होतं. त्याच्यात त्यांचं जे उरलेलं अन्न आहे शिजलेलं ते टाकून त्याच्यातून ते त्याचा स्वयंपाक त्याच्यातून बनवत होते ते. मग त्याला हां. एअर टाईट केला असणार एअर टाईट केलं होतं. त्याच्यातून तो जो मिथेन जनरेट होतो, कारण बहुतेक समजा कार्बन कंटेंट आपण डिकम्पोज केला तर त्याच्यातून मिथेन जनरेट होतो. तर त्या याच्यातून त्यांनी म्हणजे ह्या शिजलेल्या अन्नाबरोबरच जे पण वापरत होते जे म्हणजे पालापाचोळा वगैरे आपला भाजी देत वगैरे ते त्याच्यात वापरत होते. हां, तर त्याच्यातून ते गॅस जनरेट करून उरलेल्याचं मॅन्युअर पण करत होते. आणि ते पॅक असल्यामुळे त्याचा वास बीस यायचा काही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं होतं. असं पाहिलं होतं मी. आणि त्यांनी आता म्हणजे हॉटेल चालवतात ते. त्यांचं टार्गेट आहे की हॉटेलला लागणारा गॅस तो तिथूनच जनरेट होईल त्याच्यातूनच. आता पूर्ण झालं तर काही मात्रामध्ये तर मिळून जाईल. हां, त्याला काही मात्रामध्ये मिळून जाईल की बाबा जी जेवढी एनर्जीची हीट आहे तेवढी ती त्याला कुठं वापरू. वेगवेगळे उपाययोजना राबवतात आहेत. त्यांच्या टेरेस गार्डनसाठी ते वापरतात आहेत. त्यांच्या परिसरातला कचरा होणारा कचरा म्हणण्यापेक्षा जी काही पानं पडतात किंवा भाजीची देठं असतात त्याचा ते वापर करतात आहेत. आणि कचरा ही वाया जाणारी गोष्ट नसून तिचा किती चांगला सदुपयोग करता येतो आज त्यांनी त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगितलेलं आहे. सरांनी पहिल्यांदाच सांगितलं की मी याच्यातलं तज्ज्ञ नाही, पण ते काम करतात आहेत त्याच्यातलं. आणि आपण पण असंच आहे की तज्ज्ञ होण्यापेक्षा त्याच्यात काम करूयात आणि त्याच्यातून अजून माहिती घेऊयात. आणि हे काम करत असताना आपण आपला अभ्यास होऊन आपण तज्ज्ञ होणारच आहेत. निश्चित तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला याच्यात म्हणजे अजून चांगलं काही जसं म्हणतो की केकवर जसं आयसिंग असतं टॉपिंग तर ते तज्ज्ञांचं मार्गदर्शन तसंच आहे, पण त्याआधी आपल्याला काहीतरी ते करायला लागेल. सरांचे धन्यवाद. आज सरांनी आपल्याला यासाठी सरांनी संवाद केला आपल्याशी आणि आपल्या सर्वांचंही धन्यवाद. आजचा हा निसर्ग संवाद याने संपूयात आणि आपल्या काही चर्चा असतील आपण या इनफॉर्मली चर्चा करूयातच असं सांगतो. धन्यवाद.